काम करण्यात ज्या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचे मशीन कोणत्या प्रकारचं साधन आवश्यक आहे त्यानुसार ते साधन बनवलं जातं. त्या साधनाद्वारे ते कार्य करून घेतलं जातं. त्यानुसारच लेथ मशीनचे सुद्धा काही महत्त्वाचे आपण आता थोडक्यात इथे माहिती करून घेऊ. तर हे प्रकार माहिती करत असताना लेथ मशीनचे प्रकार भरपूर आहेत, अनेक आहेत. पण जास्तीत जास्त उपयोगात येणारे आणि जास्तीत जास्त वर्कशॉप इंडस्ट्री ब्रेक झालता आवाज. ठीक आहे. आता आपण जे लेथ मशीनचे प्रकार आहेत, प्रमुख 6 प्रकार त्याविषयी आपण माहिती घेऊया. त्यातला पहिला प्रकार आहे इंजिन लेथ मशीन, दुसरा प्रकार आहे बेंच लेथ मशीन, तिसरा प्रकार आहे टूल रूम लेथ मशीन, चौथा प्रकार आहे टरेट लेथ मशीन, पाचवा प्रकार ऑटोमॅटिक लेथ मशीन आणि सहावा प्रकार आहे सीएनसी लेथ मशीन. या लेथ मशीन विषयी आपण माहिती घेण्याच्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला चित्र पाहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपलं लहानपणापासूनच पाहत आलेलो आहोत आपण, की चित्र, लाईन, शब्द वाचताना आपल्याला थोडंसं बोर होतं. पण चित्र पाहिले कसं वाटतं? थोडंसं असं आनंदी वाटतं. त्याप्रमाणेच काय आपण थोडंसं चित्र म्हणजे व्हिडिओ पाहूया. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओची लँग्वेज इंग्लिश आहे. इंग्लिश लँग्वेजला आपल्या औद्योगिक प्रशिक्षणमध्ये आल्यानंतर किंवा आय-टीमध्ये आल्यानंतर इंग्लिश लँग्वेजला भ्यायचं नाही. कारण इंग्लिश लँग्वेज कशी आहे? तर आपल्या आय-टीमधील सर्व मशिनरी असतील, टूल असतील, सर्व ऑपरेशन असतील, ते सर्व कसे आहेत? इंग्लिशमध्येच आहे. त्याच्यामुळं तिथे कुठेही मराठीचा आपण फक्त बोलण्यासाठी, वाक्यरचना करण्यासाठी मराठीचा वापर करतो. पण पार्टचं नाव घेताना, टूलचं नाव अजूनही लक्षात घ्या तुम्ही. पार्टचं नाव, टूलचं नाव घेताना किंवा ऑपरेशनचं नाव घेत असताना तो नाव कसं असतं? इंग्लिशमध्ये असतं. त्याच्यामुळे इंग्लिश वाचण्यामध्ये, ऐकण्यामध्ये आपल्या प्रशिक्षणामध्ये जास्त भर आपण दिला पाहिजे. तर पाहूया आपण आता एक छोटासा टाइप्स ऑफ लेथ विषयीचा व्हिडिओ. पहिला प्रकार पाहत असताना या व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलं, की पहिला प्रकार आहे इंजिन लेथ. इंजिन लेथ जे की तुम्हाला समोर दिसते. त्या इंजिन लेथला दुसरं नाव आहे सेंटर लेथ. त्या सेंटर लेथचे कंपोनेंट हे आता सांगत आहे. ही सर्वात जास्त आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये, मशिनरी क्षेत्रामध्ये वापरली जाणारी मशीन म्हणजेच इंजिन लेथ किंवा सेंटर लेथ आहे. आपला जो जॉब असतो, तो जॉब या मशीनच्या सेंटरमध्ये पकडला जातो. या मशीनचे मेन पार्ट तुम्हाला एरो दाखविलाय, बाण दाखविल्याप्रमाणे कोणकोणते आहेत? हेड स्टॉक, टेल स्टॉक, लाईव्ह सेंटर, डेड सेंटर आणि कॅरेज. काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी ही मशीन स्टीम इंजिन म्हणजेच वाफेच्या इंजिनद्वारे चालविले जायचे, म्हणून या मशीनला इंजिन लेथ असे नाव पडले आहे. आपण आता दुसरा प्रकार पाहत आहोत बेंच लेथ. बेंच लेथ आणि त्याचे भाग आणि त्याचे
कार्य. इथे काय इट इज अ स्मॉल लेथ दॅट कॅन बी माउंटेड ऑन द वर्क बेंच. ही मशीन ही छोट्या आकारात उपलब्ध असते. ते आपल्याला वर्क बेंचवर माउंट केली किंवा वर्क बेंचवर फिट केलेली असते. या मशीनचे मेन पार्ट हेड स्टॉक आणि हेड टेल स्टॉक हे असतात. ह्या मशीनचा जर फरक पाहिला असता सेंटर लेथ याची तुलना केली असता, याचा फक्त फरक म्हणजे काय, ही मशीन सेंटर लेथ पेक्षा छोटी मशीन आहे. बाकी सर्व सेम आहे. या मशीनवर लहान लहान जॉब असतात. ते जॉब ॲक्युरेटली म्हणजे एकदम ॲक्युरेट आणि इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोडंसं यामध्ये कमी ह्याच्यामध्ये तयार केले जातात. त्यानंतर आपला 3 नंबरचा जो प्रकार आहे लेथ मशीनचा, टूल रूम लेथ. याविषयी थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये देत आहेत. या व्हिडिओमध्ये काय सांगितलं, इट इज अ मेंट ऑफ फॉर ॲप्लिकेशन ऑफ टूल मेकिंग which require accurate आणि प्रिसिजन मशीन. टूल रूम लेथ मध्येच नावामध्येच सर्व काही. टूल रूम लेथ ज्या लेथ मशीनवर टूल तयार केले जातात. आपल्या वर्कसाठी कामासाठी जे उपयोगात टूल येतात, ते जे टूल तयार केले जातात ह्या टूल रूम लेथ मशीनवर बनवले जातात. टूल तयार करण्यासाठी आपल्याला ॲक्युरेसी तितकीच पाहिजे, प्रिसिजन म्हणजे सूक्ष्मता सुद्धा तितकीच पाहिजे. ॲक्युरेट आणि सूक्ष्म जर टूल आपले तयार झाले, तरच आपल्याला आपल्या वर्कवर काम व्यवस्थित करता येईल. त्या आता जी टूल रूम लेथ मशीन पाहिलेली आहे, त्या टूल रूम लेथ मशीनवर स्पीड आणि फीड थोडीशी जास्त दिलेली असते. त्याच्यामुळं काय होतं, की आपल्या टूल्सवरची ॲक्युरसी आणि प्रिसिजनपणा जास्त येतो. त्यानंतरचा चौथा प्रकार आहे टरेट लेथ. टरेट लेथ विषयी आपण थोडंसं पाहूया. आपण जे आता समोर टरेट लेथ पाहत आहात, त्या टरेट लेथचे महत्त्वाचे भाग म्हणजे हेड स्टॉक, त्यानंतर कॅरेज, बेड आणि टरेट हेड. इथं टेल स्टॉक ऐवजी काय वापरलेलं तुम्ही लक्ष द्या. टेल स्टॉक ऐवजी इथं टरेट हेड वापरलेलं आहे. ही मशीन सेमी ऑटोमॅटिक आहे. सेमी ऑटोमॅटिक म्हणजे थोडीशी ऑटोमॅटिक आणि थोडीशी मॅन्युअली चालवावी लागते. तर या मशीनमध्ये टेल स्टॉक ऐवजी हेक्सागोनल टरेट लावलेले आहे. हेक्सागोनल टरेट म्हणजे तुम्हाला आता थोडंसं टेल स्टॉक, हेड स्टॉक थोडंसं माहीत झालेलं, पण टरेट माहीत नाही. हेक्सागोनल टरेट म्हणजे काय? या ठिकाणी त्या हेक्सागोनल म्हणजे 6 बाजूला वेगवेगळे टूल वापरता येतात. वेगवेगळे टूल लावता येतात आणि आपल्याला ज्या कामाच्या स्वरूपानुसार तिथं टरेट हेड थोडंसं फिरवून आपल्याला टूल चेंज करता येतं. म्हणून ह्याला हेक्सागोनल टरेट असे म्हणतात. The lathe have provision to hold a number of tools and can be used for a wide range of operation. आताच मी सांगितल्याप्रमाणे टरेटमध्ये टरेट हे हेक्सागोनल असल्यामुळे हेक्सागोनलला 6 बाजू असल्यामुळे त्या 6 बाजूवर वेगवेगळे टूल्स आपण लावू शकता. होल्ड अ नंबर ऑफ टूल्स. वेगवेगळे टूल्स म्हणजे वेगवेगळ्या ऑपरेशनचे ड्रिलिंग असेल, रिमिंग असेल, टॅपिंग असेल. या वेगवेगळ्या ऑपरेशनचे वेगवेगळे टूल्स आपण वापरू शकतो. कॅन बी युज्ड फॉर अ वाईड रेंज ऑफ ऑपरेशन. वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी आपण या ठिकाणी वेगवेगळे टूल्स एकाच वेळेस लावू शकतो आणि त्या कामानुसार ते चेंज करू शकतो.
आता आपण त्यानंतरचा 5 नंबरचा प्रकार पाहत आहोत ऑटोमॅटिक लेथ. तर ऑटोमॅटिक लेथ मधील मेन पार्ट इथे त्यांनी सांगितलेले आहेत आणि एरोच्या सहाय्याने दाखवलेले आहेत. त्यामधील मेन पार्ट आहे बघा इथे समोर दिसतो चक, चक नंतर कॅरेज आहे, कॅरेज नंतर टेल स्टॉक आहे, टेल स्टॉक नंतर टरेट हेड आहे आणि आपला चक मध्ये काय जॉब बसवलं वरती म्हणजे जॉब बसवलेला आहे. चेक म्हणजे जॉब पकडून ठेवणारं साधन. टरेट हेड मग सांगितल्याप्रमाणे टरेट लेथ मशीनला टरेट हेड म्हणजे वेगवेगळे टूल्स त्या टरेट हेडला लावलेले असतात. कॅरेज आणि हे समोर दिलेला तो दिसतो तो टेल स्टॉक. इथं काय सांगितलं रेसिप्युटेशन पिरियड म्हणजेच त्या जॉबच्या ऍक्सिसची समांतर आपल्याला टरेट तिथं घेता येतो. त्यानंतर टरेट मध्ये टरेटच्या हेडवर जे वेगवेगळे टूल्स लावलेले आहेत ऑपरेशन नुसार आपण तो टरेट गोल फिरवून त्या टूलची तिथं निवड करू शकतो आणि ऑपरेशन झाल्यानंतर ते टरेट हेड पाठीमाग घेऊन आणखी तुम्ही त्या ठिकाणी टूल्स चेंज करू शकता. काय केलंय यांनी रेसिपेक्शन फीड घेतली म्हणजे त्या जॉबच्या एक्सेलची समांतर फीड घेतल्यानंतर त्यांनी जे आवश्यक आहे ते टूल त्या ठिकाणी सेट केलेलं आहे. सेट केल्यानंतर क्रॉस फीड केलेली आहे म्हणजे त्या ऍक्सेसची जॉबचा ऍक्सिस असतो त्या ऍक्सिसची लंबांतर फीड म्हणजे क्रॉस फीड घेतलेली आहे आणि त्याला त्या क्रॉस फीडला डेप्थ ऑफ कट असे म्हणतात. डेप्थ ऑफ कट म्हणजे तुमच्या कटची खोली किती खोलीपर्यंत आपल्याला जॉबचा कट घ्यायचा आहे तेवढा कट सेट केल्यानंतर वापस त्यांनी रेसिपेशन फीड पाठीमागच्या साईडला घेतलेली आहे आणि मटेरियल कट केलेलं आहे. ते कट केलेल्या मटेरियलचे चिप्स सुद्धा निघालेले तुम्हाला या समोरच्या पांढऱ्या पृष्ठभागावर दिसत आहे. या मशीनवर केले जाणारे सर्व ऑपरेशन कसे आहेत ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक ह्या मशीनवर तुम्हाला एक डिस्प्ले बोर्ड दिसतो तो की त्या मशीनवर आपल्याला थांबून कंट्रोल करता येतो. त्या ठिकाणी आपल्याला होणारे ऑपरेशन दिसत असतात आणि आपल्याला त्या समोरच्या जो कंट्रोल बोर्ड असतो त्या कंट्रोल बोर्डच्या सहाय्याने आपल्याला ते ऑपरेशन कंट्रोल केले जातात करता येतात. आता आपला शेवटचा प्रकार आहे कोणता आहे तो सीएनसी लेथ. सीएनसी लेथ म्हणजे कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल. कॉम्प्युटरद्वारे या मशीनवर कंट्रोल ठेवला जातो त्याला सीएनसी लेथ असे म्हणतात. आणि कॉम्प्युटरद्वारे कंट्रोल ठेवण्यासाठी एक त्याचे स्पेशल प्रोग्राम बनवले असतात. प्रोग्राम कोड न्यूमेरिकल कोड काही शब्द असतात काही पासवर्ड असतात त्या पासवर्डच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन वेगवेगळे जॉब आणि मशीनवर कंट्रोल ठेवता येतो. त्याला सीएनसी लेथ मशीन असतात. ह्या सीएनसी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन वापरले जातात. पण सीएनसी मध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुद्धा ही लेथ मशीन असते म्हणून आपल्याला सीएनसी लेथ मशीन या ठिकाणी बघायची. मी याच्या अगोदरच काय सांगितलं होतं की सीएनसी मशीन मध्ये सर्व कंट्रोल कसे कॉम्प्युटरद्वारे केले जातात. तिथे काय दिलेलं आहे कंट्रोलिंग द एनसी मशीन. एनसी म्हणजे न्यूमेरिकल कंट्रोल शब्दाद्वारे कंट्रोल देणारी मशीन. तर हे शब्द आपल्याला कॉम्प्युटरद्वारे ह्या मशीन मध्ये फीड करता येतात. औद्योगिक क्षेत्रातील मागणीनुसार या मशीन मध्ये वेगवेगळे चेंजेस करून सीएनसी मशीन तयार केली. या अगोदर सीएनसी मशीन नसून ऑटोमॅटिक किंवा मॅन्युअल चालणाऱ्या सुरुवातीला तर मॅन्युअलच आलं. मॅन्युअल नंतर ऑटोमॅटिक आलं, सेमी ऑटोमॅटिक आलं, सेमी ऑटोमॅटिक नंतर ऑटोमॅटिक आलं आणि त्यानंतर ह्या सीएनसी मशीन आल्या. सीएनसी मशीनवर कॉम्प्युटरद्वारे प्रोग्राम बनवून आपल्याला जॉब पूर्ण करता येतो.
ह्या मशीन मध्ये फीचर्स त्यांनी खाली दिलेले आहेत, तुम्हाला वाचता येते, समोर दिसत आहे की व्हेरिएबल स्पीड हेड स्टॉक, ऑटोमॅटिक टूल चेंजर्स आणि अँटी फ्रिक्शन रीड. म्हणजे व्हेरिएबल स्पीड हेड स्टॉक म्हणजे आपल्या हेड स्टॉकची स्पीड वेगवेगळ्या स्वरूपात कामानुसार आपल्याला बदलता येते. ऑटोमॅटिक टूल चेंजेस, या ठिकाणी टूल चेंज ऑटोमॅटिक होते. आपल्या मशीन आपल्याला समोर दिसलेल्या कंट्रोल पॅनलद्वारे आपल्याला कॉम्प्युटरद्वारे प्रोग्राम सेट करता येतो. तो प्रोग्राम तिथे सेट केल्यानंतर ऑटोमॅटिक टूल चेंज होते. तिथे आपल्याला जाऊन टूल चेंज करायची गरज नाही. अँटी फ्रिक्शन लीड स्क्रू, ह्याच्यामध्ये जे लीड स्क्रू दिलेले असतात ते कसे असतात, अँटी फ्रिक्शनल असतात. तर आता आपण एक छोटासा व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओद्वारे आपल्याला टाइप्स ऑफ लेथ मशीन याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती झालेली आहे. तर लेथ मशीनचे जे प्रकार आहेत, कामानुसार जे प्रकार केलेले आहेत, त्या प्रकारामधील महत्वाचे फक्त 6 प्रकार पाहिलेले आहेत. तसे लेथ मशीनचे 10 ते 12 प्रकार आहेत. पण जास्तीत जास्त औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा आपल्या संस्थांमध्ये वापरले जाणारे आपण एक 6 प्रकार पाहिलेले आहेत. तर फिटर या वर्कशॉपमध्ये जी मशीन तुम्ही पाहत असता, ती मशीन असते इंजिन लेथ, जी पुढे चालून त्याचं नाव सेंटर लेथ झालेलं आहे. तर त्या इंजिन लेथ, तर आपण पहिला प्रकार पाहिलेलाच आहे. तुम्ही इंजिन लेथ जास्तीत जास्त बघितलेली आहे. आपण जे पार्ट आतापर्यंत शिकलेलो आहोत, स्पेसिफिकेशन जे शिकलेलं आहोत, ते सर्वशी सर्व सेंटर लेथशी संबंधित आहे. तर आपल्याला सेंटर लेथची सर्वात जास्त माहिती घ्यायची आहे आणि सेंटर लेथ आपली संस्था चालू झाल्यानंतर सेंटर लेथवरच आपल्याला जॉब बनवायचे आहेत. पण माहितीसाठी हा जो संलग्न ट्रेड आहे, त्या संलग्न ट्रेड कशासाठी दिलेला असतो, कारण आपल्याला या ट्रेड विषयी माहिती असावी. बाय चान्स आपल्याला एखादं ऑपरेशन लेथ मशीनवर आले तर आपल्याला त्या लेथ मशीनची ओळख असावी, कोणत्या पार्टद्वारे कोणतं काम केलं जातं तेही माहिती असावं. आणि आपल्याला त्या ठिकाणी एक मोठी अडचण तयार होऊ नये, किंवा जॉब तर करायचा आहे पण आपल्याला येत नाही, किंवा मशीन विषयी माहित नाही, मशीन कशी चालू करायची माहित नाही, मशीन कशी कंट्रोल करायची माहित नाही. त्यामुळे काय होतं, तर आपल्याला तो जॉब आपल्याला परावलंबी व्हावं लागतं. पुन्हा कोणतरी जॉब किंवा पुन्हा कोणतरी माहिती घ्यावी लागते. म्हणून आपल्या सिलेबसमध्ये लेथ मशीन विषयी थोडीशी माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण आपल्या वर्कशॉपमध्ये जॉब करू शकतो किंवा करणार आहोत. तर आपला जो हा छोटासा पॉइंट होता, टाइप्स ऑफ लेथ मशीन, हा टाइप्स ऑफ लेथ मशीन हा पार्ट थोडासा झालेला आहे आणि तो तुम्हाला समजलाच असेल असं मी गृहीत धरतो. जर काही कोणाला अडचणी असतील तर ते अडचणी तुम्ही विचारू शकता. पण या अडचणी विचारण्याच्या अगोदर आपण थोडंसं रिव्हिजन घेऊ आजच्या चॅप्टर विषयी किंवा आजच्या पॉइंट विषयी. तर टाइप्स ऑफ लेथ मशीन म्हणजे लेथ मशीनचे प्रकार. तर जे आपले प्रकार आहेत, मशीनचे जे प्रकार पडलेले आहेत किंवा प्रकार पाळलेले आहेत, कशासाठी पाळलेले असतात, की वेगवेगळे काम आपल्याला वेगवेगळ्या मशीनच्या सहाय्याने करता. एकाच मशीनवर ते काम आपल्याला जमणार नाहीत, म्हणून त्याचे वेगवेगळे प्रकार पाळलेले आहेत. त्या प्रकारामधील आपले महत्वाचे 6 प्रकार पाहिलेले. पहिला प्रकार आहे इंजिन लेथ. इंजिन लेथचे महत्वाचे पार्ट हेड स्टॉक, टेल स्टॉक, कॅरेज, बेड, लाईव्ह सेंटर, डेड सेंटर इत्यादी इंजिन लेथचे महत्वाचे पार्ट आहेत. इंजिन लेथला सेंटर लेथ सुद्धा म्हटले जाते. आपल्या वर्कशॉपमध्ये जे आपण पाहत असतो ती इंजिन लेथ किंवा सेंटर लेथच आहे. त्याला सेंटर लेथ म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण इंजिन लेथ हे अगोदर वाफेच्या इंजिनावर चालायचे म्हणून त्याचं इंजिन लेथ लावलं होतं. आता ते आपल्या इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालले जाते. बेल्ट ड्राईव्ह मशीन असल्यामुळे त्या मशीनला सेंटर लेथ म्हणले तरी चालते. त्यानंतर बेंच लेथ. बेंच लेथ ही काही फरक नाही. सेंटर लेथ आणि बेंच लेथ मध्ये काही फरक नाही. फक्त ती सेंटर लेथ पेक्षा आकाराने छोटी असते आणि ती बेंचवर फिट केलेली असते, म्हणून त्याला बेंच लेथ असे म्हणतात. त्यानंतर तिसरा होता टूल रूम लेथ. टूल रूम लेथ म्हणजे आपण जे आपले हत्यारे किंवा साधने वापरत असतो, ती साधने त्या मशीनवर तयार केली जातात आणि साधने तयार करण्यासाठी अॅक्युरेसी आणि प्रिसिजन, सूक्ष्मता तेवढीच आपल्याला आवश्यक असते. जॉब वेगळा असतो आणि टूल्स वेगळे असतात. जॉब पेक्षा टूलची अॅक्युरेसी कशी असते, हाय असते, जास्त असते. म्हणून आपल्याला टूल रूम लेथवर टूल्स तयार केले जातात, टूल्स तयार करावे लागतात. त्यानंतर चौथी आहे टरेट लेथ. टरेट लेथ सुद्धा ह्या पहिल्या मशीन प्रमाणे सेम आहे, पण त्यामध्ये फक्त टेल स्टॉकची जागा कोणी घेतलेली, टरेटने घेतलेली. हेक्सागोनल टरेट बसला. टरेट हेक्सागोनल म्हणजे हेक्सागोनलला 6 बाजू असतात, त्या 6 बाजूवर 6 प्रकारचे टूल फिट केलेले असतात, म्हणून त्याला
टर्रेट असे म्हणतात. आणि 5 नंबर आहे ऑटोमॅटिक लेथ. ऑटोमॅटिक लेथ मशीनवर टूल चेंज वगैरे सगळं ऑटोमॅटिक होतं. न्यूमेरिक कंट्रोल असतं. त्यामुळे त्याला ऑटोमॅटिक लेथ लेथ असे म्हणतात. आणि 6वा आहे सीएनसी लेथ. सीएनसी लेथ मध्ये ऑटोमॅटिक लेथ पेक्षा इथं कॉम्प्युटरद्वारे कंट्रोल केलं जातं. तिथं फक्त कंट्रोल बोर्डद्वारे कंट्रोल केलं जातं. इथं कॉम्प्युटरद्वारे कंट्रोल केलं जातं, म्हणून ह्याला सीएनसी लेथ मशीन असे म्हणतात. हे थोडक्यात आपण टाइप्स ऑफ मशीन, टाइप्स ऑफ लेथ पाहिलेले आहेत. ते तुम्हाला